कुठलीही चर्चा नसताना पुण्यातून उमेदवारी दिल्यानं विक्रम काकडे यांची सध्या जोरदार चर्चा सुरू झालेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात ऐन वेळेला प्रवेश करून तिकीट मिळवलेल्या आणि त्यावरून नाराजी नाट्य सुरू झालेल्या विक्रम संजय काकडे यांची सुमारे 150 कोटी रुपयांची मालमत्ता असल्याचं प्रतिज्ञापत्रातून स्पष्ट आलंय। आणि या उपर जाऊन जय पवार यांना विक्रम काकडे यांनी कर्ज दिले, तब्बल 10 कोटींचं कर्ज दिल्याचं सुद्धा प्रतिज्ञापत्रातून समोर आलंय। आणि त्यामुळे एक चर्चा पुणे आणि जिल्ह्याच्या राजकारणामध्ये सुरू झालेली आहे। बघूयात त्याबद्दलचा रिपोर्ट। कार्यकर्त्याकडून नेत्याला कर्ज, विक्रम काकडेंकडून जय पवारांना 10 कोटींचं कर्ज, विक्रम काकडेंची चक्रावणारी संपत्ती। राज्यातील 17 स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघांसाठी 18 जूनला निवडणूक होणार आहे। निवडणुकीसाठी पुणे विधान परिषदेतून महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम काकडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। मात्र पुण्यात सर्व उमेदवारांनी माघार घेतल्यानं विक्रम काकडे यांची विधान परिषदेवर बिनविरोध निवड निश्चित झाली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार पार्थ पवार यांचे निकटवर्तीय म्हणून विक्रम काकडेंची ओळख आहे। तसंच पार्थ पवार यांनी विक्रम काकडे यांना पुणे विधान परिषदेसाठी शब्द दिला होता, त्यामुळे विक्रम काकडेंना उमेदवारी मिळाल्याची चर्चा होती। मात्र आता निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रातून वेगळीच माहिती समोर आली आहे। विक्रम काकडे आणि जय पवार यांना 10 कोटींचं कर्ज दिल्याची बाब यातून समोर आली आहे। विशेष म्हणजे विक्रम संजय काकडे अब्जाधीश असून ते कर्जबाजारी असल्याची माहिती या प्रतिज्ञापत्रातून समोर आली आहे। एक नजर टाकूया विक्रम काकडे यांच्या संपत्तीवर। सुमारे 153 कोटी 2,75,256 रुपयांची मालमत्ता आहे। 78 कोटी 95,65,531 रुपयांची जंगम मालमत्ता आहे। 7.5 लाख रुपयांची रोख रक्कम आहे। विविध बँकांमधील 29,53,000 रुपयांच्या ठेवी आहेत। 410 ग्रॅम सोनं आहे। 5 किलोहून अधिक चांदी आहे। आलिशान बोटी, आलिशान घड्याळे, महागड्या गाड्या, मावळ तालुक्यात 2 मोकळे भूखंड, मुंडवा इथं 8 कोटी 12,50,000 भूखंड, पाषाण इथं 4,444 चौरस फुटांची सदनिका, दुबईमध्ये 7 कोटी 66,66,725 किमतीचा 1,550 चौरस फुटांचा बंगला। जय पवार यांना तब्बल 10 कोटी रुपयांचं कर्ज दिलं। विक्रम काकडेंवर 40 कोटी 94 लाख रुपयांचं कर्ज आहे। मात्र जय पवारांशी झालेला व्यवहार कर्ज नसून ॲडव्हान्स असल्याचं स्पष्टीकरण विक्रम काकडेंनी दिलंय। ह्या निवडणुकीशी त्याचा काही संबंध नाहीये। तर मागच्या वर्षी तो व्यवहार झालेला आहे आणि त्या बंगले मला लागून म्हणजे 9 नंबर आणि 10 नंबर प्लॉट आहे तर तो आम्हाला घ्यायची इच्छा आम्ही आदरणीय दादांकडेच व्यक्त केली ती। तर तो जय अजित पवार यांच्या नावाने असल्यामुळे त्यांच्यासोबत तो व्यवहार करावा लागला। त्याचा तो ॲडव्हान्स आहे। कुठल्याही प्रकारचं कर्ज किंवा काय जे काय मी मीडियामध्ये बघतोय सकाळपासून कुठल्याही प्रकारचं ते कर्ज नाही आहे। आता ॲफिडेव्हिट सबमिट करताना एक पर्टिक्युलर कॉलम असतात, त्या कॉलमला नावं दिलेली असतात, त्याच्यामध्ये लोन्स अँड ॲडव्हान्सेस असं ते तुम्ही ॲफिडेव्हिट आजही बघितलं त्यात तुम्हाला दिसेल। तर ते लोन नसून ते ॲडव्हान्स आहे तो या 10 नंबर बंगल्यासाठी। आर्थिक ताकद असल्यामुळे विक्रम काकडे यांना उमेदवारी मिळाली अशी काही कार्यकर्त्यांची भावना आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार विलास लांडे यांनी केला होता। आर्थिक निकषावरच ही उमेदवारी जी आहे ती देण्यात आलेली आहे। ते आता ते समाजाला किंवा या आमच्या कार्यकर्त्यांना सुद्धा या सगळ्या गोष्टी माहिती आहेत की कशावरती काय झालेलं आहे, परंतु हे झालंय हे फक्त आमच्या काम करणाऱ्या कार्यकर्त्यावरती अन्याय झालेला आहे। आता विक्रम काकडे यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रातील संपत्तीच्या तपशिलामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगल्या। विक्रम काकडे यांच्या उमेदवारी मागे खरंच अर्थकारण होतं का असा सवाल विचारला जातोय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।